नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई आणि इंदू घराकडे जाण्यासाठी निघालेले असतात. आता जात असतानाच त्यांचं लक्ष एका भंगारवाल्याकडे जातं आणि ते दोघेही खूपच शॉक होऊन बघायला लागतात, कारण तो भंगारवाला त्यांच्या घरातील तांब्या पितळेची भांडी विकत असतो. तेव्हा घरातील भांडी बघून मोठ्या बाई आणि इंदू खूप शॉक होतात. आता इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, अहो ही तर आपल्या घरातील भांडी दिसत आहेत. आता ते दोघेही घाईघाई त्या भंगारवाल्याजवळ जातात आणि ती भांडी चेक करायला लागतात. आता इंदू भांडी बघून म्हणते की मोठ्या बाई, ही तर आपल्याच घरातील भांडी आहेत. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा म्हणतात की हो गं इंदू, ही आपलीच भांडी आहेत. आणि त्या भंगारवाल्या दादांना विचारतात की दादा, कुठून आणली ही तुम्ही? तेव्हा ते दादा सांगतात की हो, पूर्ण पैसे मोजून घेतले, ती भांडी फुकट नाहीत घेतली. तेव्हा यावर इंदू तर विचारायला लागते की कुठून घेतली आणि कुणी दिली? तेव्हा आता ते दादा सांगतात की हो, विठ्ठल मंदिराजवळ एक वाडा आहे ना, तिथूनच घेतली ही भांडी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे श्रीकलाने दिली? अहो दादा, ते आमचंच घर आहे. तेव्हा ते दादा आश्चर्याने विचारतात की म्हणजे? तेव्हा इंदू सांगते की म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, आणि विचारते की बरं तुम्ही व्यंकट महाराजांना ओळखता? तेव्हा ते भंगारवाले दादा म्हणतात की हो, व्यंकट महाराज दिग्रसकर. तेव्हा इंदू म्हणते की हो हो, त्यांच्याच घरातील भांडी आहेत ही. तेव्हा ते भंगारवाले दादा खूप शॉक होतात आणि म्हणतात की त्यांच्या घरातील भांडी आहेत ही? तेव्हा इंदू म्हणते की हो दादा, आमच्या परस्पर ही भांडी विकली गेलीत. प्लीज तुम्ही आम्हाला ती परत द्या, पाहिजे तर आम्ही पैसे देतो त्याचे. तेव्हा ते भंगारवाले दादा म्हणतात की त्या देव माणसाच्या घरातील भांडी आहेत ही, माझ्याकडून चूक झाली आणि त्याचे पैसे घ्यायचे, मला पैसे नको आहेत आणि ही भांडी पण नको आहे. ही भांडी मी तुम्हाला परत देतो, असं म्हणून ते दादा सगळी भांडी गोळा करायला लागतात आणि आता इंदू आणि मोठ्या बाईंकडे द्यायला लागतात. तेव्हा हे बघून इंदू आणि मोठ्या बाई खूपच खुश होतात. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंदे, व्यंकट भाऊजींनी किती माणसं कमवलेत, किती आदराने बघतात लोक त्यांच्याकडे. तेव्हा इंदूसुद्धा खूप कौतुकाने म्हणते की खूप अभिमान आहे मला माझ्या गुरूंचा. तर यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज शेतामध्ये काम करत असतात. तेव्हाच आता तिथे इंदू येते आणि व्यंकू महाराजांना असं उन्हामध्ये राबताना बघून तिला खूपच वाईट वाटतं आणि ती व्यंकू महाराजांजवळ जाऊन त्यांना विचारायला लागते की महाराज, काय सुरू आहे तुमचं, जरा मला सांगा बघू. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की काय झालं इंदू? तेव्हा इंदू सांगते की अहो तिकडे शकुंतला काकींना किती घोर लागला आहे. तुम्ही काही खात नाही, काही बोलत नाही, हसत पण नाही, दिवसभर इथे काम करत आहात, का त्रास करून घेताय स्वतःला इतका? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की मग आणखी काय करू इंदू, ही जमीन अंतादादांची आहे, इथे आयुष्यभर कष्ट करायचं ठरवलं मी. आता दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेला, त्यासाठी मीच जबाबदार आहे आणि त्याने ज्या गोपाळचे प्राण वाचवले, त्याच गोपाळला मी शेवटी नाही वाचवू शकलो. तुझ्यावर अविश्वास दाखवला, विठुराया मला सोडून गेला. आता आयुष्यात मी दुसरं काय करणार आहे, हीच माझी शिक्षा आहे किंवा आयुष्यभराची मिळकत आहे. तेव्हा इंदू खूप इमोशनल होते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज, तुमची मिळकत काय आहे आणि किती आहे ना, याची पदोपदी प्रचिती येते मला. अहो आदर्श आहात तुम्ही लोकांचा. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत इंदू. तेव्हा इंदू म्हणते की नाही महाराज, विठुरायाची शपथ, आज मला तुमच्या थोरपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली. आणि ती घडलेला सर्व प्रसंग व्यंकू महाराजांना सांगायला लागते की कसं व्यंकू महाराजांचं नाव घेताच त्या माणसाने एकही रुपया न घेता सर्व भांडी परत केली. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज, त्या माणसाने भांडी तर परत केलीच, पण त्यावर एक रुपयासुद्धा घेतला नाही. लोक तुमच्याकडे स्वार्थाचा तुमच्यापुढे विचारही करत नाहीत. हे तुमच्या वागणुकीमुळेच ना, तुम्ही निर्माण केलेल्या आदर्शामुळेच झालं हे. आणि म्हणते की महाराज, हीच तुमच्या आयुष्यभराची मिळकत आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं पण विठुराया मला सोडून निघून गेलाच ना. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की तो येणार आहे, मी वचन देते तुम्हाला. यावर व्यंकू महाराज म्हणतात की आता मला तुझाच आधार आहे इंदू. तेव्हा इंदू म्हणते की आणि मला तुमचा आणि तुमच्या शिकवणीचा. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज आता खूप इमोशनल होतात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि मोठ्या बाई दोघीजणी कसला तरी विचार करत असतात. तेव्हाच आता इंदू मोठ्या बाईंकडे बघत म्हणते की मोठ्या बाई, तुमच्या पण मनात तेच सुरू आहे का हो, जे माझ्या मनात सुरू आहे? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, पैशाला मोहताज झाले असणार ही माणसं, म्हणूनच घरातील भांडी विकायला काढलेत. ते चोरीचे पैसे ते पण संपले असणार त्यांच्याकडचे. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की इतके पैसे संपले आणि तुमचे चोरलेले 1,00,000 ते पण? यावर मोठ्या बाई म्हणतात की अगं खादाड माणसाला अख्खी तिजोरी पण कमी पडते, इथे लाखाची काय गत आहे? तेव्हा इंदू म्हणते की पैसे संपलेत हाव नाही, तुम्हाला सांगते मोठ्या बाई, या पैशांमुळे ना या तिघांमध्ये खूपच भांडणं होत असतील हो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अगं नक्की होत असतील, हे सगळं पैशासाठी तर चाललंय, त्यांच्याकडे आता पैसे नाही आहेत आणि कष्ट करून पैसे येण्यासारखं काही मार्ग नाही, भांडणारच ना ती लोक. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई, या बाप लेकीचं ठीक आहे, यांना बदला घ्यायचा होता, पण या रत्नीचं काय आहे?
तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तिचं काय आहे, ती पैशासाठीच करत असणार हे सगळं. तेव्हा इंदू म्हणते की हो, म्हणजे याचा अर्थ हीच ती वेळ आहे या तिघांमध्ये फूट पाडण्याची. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बरोबर आहे इंदे, आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्याकडे. तर दुसरीकडे श्रीकला रत्नाला काही पैसे देत म्हणते की घे तुझे पैसे. तेव्हा हे बघून आता रत्ना खूप खुश होते आणि श्रीकलाला म्हणते की अरे वा, आज दगडी काळजाला पाझर फुटला वाटतं. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की जास्त आगाऊ बोलू नकोस हा, आणि हे बघ आता काही दिवस आमच्या डोक्याला अजिबात पैशांची भुणभुण नाही करायची. तेव्हा रत्ना म्हणते की नाही करणार, एकदा पैसे मिळाल्यानंतर मी कशाला भुणभुण करू. आणि ती लगेच आता खुश होऊन पैसे मोजायला लागते. आता श्रीकलाने तिला 20,000 रुपये दिले असल्याने रत्ना खूप चिडते आणि श्रीकलाला म्हणते की काय हे 50,000 रुपये मागितले होते, हे फक्त 20,000 रुपये आहेत. तेव्हा श्रीकला म्हणते की मिळतील ग, बाकीचे पण मिळतील लवकरच. तेव्हा रत्ना चिडून श्रीकलाला म्हणते की कधी, मी मेल्यावर. तेव्हा श्रीकला म्हणते की जास्त बोलू नकोस, हे जे आता मिळालेत ना तर ते घे पैसे. तेव्हा यावर रत्ना रागा श्रीकलाला म्हणते की तुला जेव्हा अर्क हवा होता तेव्हा माझ्याशी खूप गोड बोलायचीस ग, माझ्यामुळे तुम्ही या घरात आहात हे विसरू नकात. तेव्हा हे ऐकून श्रीकला आणि पोपटरावला खूपच राग येतो आणि ते रागातच रत्नाकडे बघायला लागतात. आता रत्ना म्हणते की मला माझे पूर्ण पैसे हवे आहेत श्रीकला, असे तुकड्या तुकड्याने नको आहेत. यावर आता रत्नाचं हे ऐकून पोपटराव म्हणतो की श्रीकला बघितलंस ना, मी तुला आधीच सांगितलं होतं की अगं एका पैशाची लायकी नाही हिची आणि तू हिला 20,000 रुपये देतेस. आणि तो रत्नाच्या हातातील ते पैसे खेचून घेतो आणि रत्नाला म्हणतो की चल निघ इथून, तुला नको आहेत ना हे पैसे. तेव्हा रत्ना रागातच पोपटरावला म्हणते की हे अति होतं आहे पोपटराव. यावर पोपटराव म्हणतो की अति होतं आहे ना, मग अजून थोडा वेळ इथे जर थांबलीस ना तर तुझी माती होईल. अगं दिमडीची लायकी नाही आहे तुझी आणि पैसे पाहिजेत किती, 50,000. अगं हाड, चल निघ इथून. तेव्हा रत्ना रागातच म्हणते की माझी जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला माझी लायकी आठवली नाही का पोपटराव. तेव्हा पोपटराव म्हणतो की अगं तुझी लायकी तेव्हाच मला कळली होती, पण गरज होती ना आम्हाला म्हणून काही बोललो नाही, सहन केलं तुला. तेव्हा रत्ना रागाने म्हणते की मला सहन केलं तुम्ही. आणि पोपटराववरती खूपच जोरात मोठ्याने ओरडत म्हणते की पोपटराव तुला बघायचं आहे का तुझी लायकी. तेव्हा आता रत्नाचं हे असं बोलणं ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रत्नावरती ओरडत म्हणते की रत्ना, माझ्या बाबांशी नीट बोलायचं हा. तेव्हा रत्ना रागाने म्हणते की मग ते बोलले ते. तेव्हा श्रीकला म्हणते की त्यांचं चुकलंच आहे आणि ती पोपटरावला म्हणायला लागते की रत्नाचे पैसे तिला परत करा बाबा. तेव्हा पोपटराव पैसे देण्यास नकार देतो. तेव्हा श्रीकला खूप वैतागते आणि आता रत्नाला म्हणते की अगं मी तुला बोलले ना की मी तुझे सगळे पैसे देईन, पण फक्त थोडे दिवस थांब, माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा. तेव्हा रत्ना रागात म्हणते की मला तुमच्या दोघांवरही विश्वास नाही राहिला. तेव्हा पोपटराव म्हणतो की नाही ना, मग आता तुला एक दमडीसुद्धा मिळणार नाही आणि तो रत्नाला तिथून जायला सांगतो. तेव्हा हे बघून श्रीकला पोपटरावला थांबवत म्हणते की अहो बाबा काय करताय तुम्ही. तेव्हा पोपटराव म्हणतो की हे मी सगळं आधी करायला हवं होतं आणि तो पुन्हा रत्नाला तिथून हकलवायला लागतो. आता रत्नाला खूपच राग येत असतो आणि ती खूपच रागात पोपटरावकडे बघत असते. आता या दोघांकडेही बघून श्रीकला मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे इंदू मंदिराबाहेर एकटीच विचार करत उभी असते. तेव्हाच आता दुकानावर जाण्यासाठी अधू तिथून निघालेला असतो आणि तो इंदूला बघून म्हणतो की चल इंदू, मी दुकानावर जातोय. इम्रान वाट बघत असेल ना माझी. मात्र इंदू अधूच्या बोलण्याकडे इंदूचं लक्ष नसतं. आता अधू इंदूकडे बघायला लागतो आणि तिला विचारतो की अगं इंदू, तू आणि आई त्या निंबाळकर वकिलांकडे जाणार होता, काय झालं त्याचं. तेव्हा इंदू म्हणते की गेलो होतो ना, त्यांचंही हेच म्हणणं आहे की हा निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे. तेव्हा अधू म्हणतो की अरे वा, मग. तेव्हा इंदू सांगते की मग काय, थांबावं लागेल ना, अजून खूप वेळ लागेल. तेव्हा अधू वैतागत म्हणतो की म्हणजे आता ती श्रीकला आणि पोपटराव तिथे घरावर कब्जा करून राहणार. आणि तो इंदूला म्हणतो की इंदू अगं तुझ्या वकिलीचं नॉलेज लावून त्यांना बाहेर काढ ना. तेव्हा इंदू अधूला म्हणते की प्रयत्न करू. तेव्हा अधू हसत म्हणतो की त्याची खात्री आहे ग मला, आणि त्याला दुकानावर जायला उशीर होतो असं सांगून तो लगेच आता तिथून निघून जातो. आता इंदूसुद्धा आत मंदिरात जाणारच तितक्या तिचं लक्ष वाड्याकडे जातं. तर इकडे रत्ना वाड्यातून रडत रडतच बाहेर येत असते. तेव्हा आता इंदू लगेचच रत्नाला बघून तिथेच लपते आणि लपून रत्नाकडे बघायला लागते. तर रत्ना इकडे खूप रडत असते आणि रडत बडबड करत म्हणत असते की गरज सरो आणि रत्ना मरो हाच विषय दिसतोय त्या पोपटरावचा. मला घरातून निघून जा म्हणतो, त्याला माहिती नाही मी किती बेकार बाई आहे, त्याची अशी वाट लावणार आहे ना मी, असं म्हणून ती रागारागातच तिथून निघून जाते. आता हे सगळं इंदू लपून ऐकत असते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की मोठ्या बाई आणि इंदू एका ठिकाणी आलेल्या असतात. आता मोठ्या बाई वैतागत म्हणतात की त्या श्रीकलेमुळे ना आपल्याला काही महत्त्वाचं बोलायचं असेल ना तर कुठे कुठे जाऊन बोलावं लागतं, बोल काय झालं. तेव्हा इंदू सांगते की हो मला त्या रत्नीबद्दल बोलायचं होतं. तेव्हा मोठ्या बाई खुश होऊन विचारतात की ती तुला भेटली का. तेव्हा इंदू म्हणते की
भेटली नाही, दिसली, रागाने अशी लालबुंद झाली होती, तनतन करत कुठेतरी चालली होती. तेव्हा मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात की काय सांगतेस, ही लाख मोलाची संधी आली आहे बघ आपल्याकडे, या संधीचा आपण फायदा घ्यायचा बघ. आता तर आपण या रत्नीला फोडायचं आणि पोपट्या आणि श्रीकलेला जोडायचं. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, इतकं सोपं नाही आहे ते, ती रत्नी पण त्यातलीच आहे. तेव्हा मोठ्या बाई इंदूवर खूप चिडतात आणि म्हणतात की सारखं आपलं सोपं नाही सोपं नाही. अगं ती रत्नी काय त्यांच्यासोबत प्रेम आहे म्हणून आहे का? पैशासाठीच आहे ना. पैसा हा भल्या भल्या माणसांना फोडतो, मग ही रत्नी काय चीज आहे. तेव्हा इंदू म्हणते की पण जमेल का आपल्याला. तेव्हा मोठ्या बाईसुद्धा जरा टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की आपल्याला नाही जमणार. आणि ते थोडासा विचार करायला लागतात आणि अचानक त्यांच्या डोक्यात काहीतरी आयडिया येते आणि त्या हसायला लागतात आणि इंदूला म्हणतात की आपल्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्यासाठी काम करेल. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की कोण मोठ्या बाई. आता मोठ्या बाई लगेच कुणाला तरी फोन करतात आणि त्यांना फोनवरती सांगतात की मी सांगते तिथे यायचं, महत्त्वाचं काम आहे, कळलं जावई बापू. आता म्हणजेच मोठ्या बाईने प्रेमनाथला फोन केलेला असतो. आता मोठ्या बाईंनी जावई बापू म्हणताच इंदूच्या लक्षात येतं आणि ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे श्रीकला पोपटरावला म्हणत असते की रत्नाशीही असं वागणं महागात पडेल आपल्याला बाबा. तेव्हा पोपटराव खूप चिडतो आणि म्हणतो की हाड अवकात काही गतीची. हा पोपटराव लांडगे पाटील कुणालाही घाबरत नाही. तेव्हा श्रीकला म्हणते की प्रश्न हा तुम्ही घाबरण्याचा नाहीच आहे, आपण खूपच मोठ्या मुश्किलीने इथे पोचलोय. तेव्हा पोपटराव म्हणतो की म्हणून काय झालं, परिस्थिती वाईट आहे म्हणून बदलणाऱ्यातला हा पोपटराव लांडगे पाटील नाही आहे. याआधीही आम्ही माझातच जगत होतो आणि पुढेही माझातच जगणार आणि आता या रत्नीची गरज नाही आहे आपल्याला. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप वैतागते आणि म्हणते की तुमचा हा माज आहे ना, तुम्हाला मातीत घालणार आहे बाबा. त्या रत्नाला दुखावणं आहे ना आता आपल्याला परवडणार नाही बाबा. या घराच्या कागदपत्राच्या बाबतीत गाफील राहिलात ना तुम्ही, आता माणसांच्या बाबतीत तसं नका करू. तेव्हा पोपटराव चिडून म्हणतो की अगं सतत पैसे मागत असते ती, कुठून देणार आहे पैसे. तेव्हा श्रीकला म्हणते की पण वायदे तर करू शकतात ना तुम्ही. तेव्हा पोपटराव म्हणतो की वायदे करता येतात पण ती 4 शब्द ऐकवते. तेव्हा श्रीकला पोपटरावला समजावत म्हणते की हे बघा बाबा, ती रत्ना कशीही असली ना तरीही आपण तिला सांभाळून घ्यायला हवं. तेव्हा पोपटराव म्हणतो की 1 नंबरची भिकारडी बाई आहे ती आणि तू ऐकून घेतेस ना म्हणून ती आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते. तेव्हा श्रीकला म्हणते की तुम्ही माझं ऐकणारच नाही आहेत का. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की नाही, या बाबतीत आम्ही स्वतःचंही ऐकणार नाही. तेव्हा श्रीकला आता चिडून तिथून निघून जाते. तेव्हा पोपटराव ओरडत म्हणतो की आम्हाला पाहिजे तेच आम्ही करणार. पोपटराव लांडगे पाटील आता त्याला हवं तेच करणार. तर दुसरीकडे मोठ्या बाईंनी सांगितलेल्या ठिकाणी प्रेमनाथ आता आलेला असतो. आता प्रेमनाथच्या डोक्यावर एक पट्टी बांधलेली असते. तेव्हा हे बघून मोठ्या बाई आणि इंदू खूप घाबरतात आणि प्रेमनाथला विचारायला लागतात की हे डोक्याला काय झालंय. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की गाडीवरून पडले, थोडंसं खरचटले, दवाखान्यात गेलो होतो, मलमपट्टी करत घेतो, तितक्यात आता तुमचा फोन आला म्हणूनच घाईघाईत आलो इथे. आणि त्या दोघींनाही असं इथे बघून तो विचारायला लागतो की तुम्ही दोघी इतक्या रात्री काय करता इथे आणि मला कशासाठी बोलवलं आहे. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अहो एक महत्त्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला बोलवलं. तेव्हा प्रेमनाथ आता लगेचच स्वतःचं कौतुक करायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की ऐका ना, आधी काम तरी ऐका. तेव्हा प्रेमनाथ लगेच म्हणतो की आज्ञा करा सासूबाई. आता मोठ्या बाई प्रेमनाथला सांगतात की तो पोपटराव आहे ना त्याच्या घरी जायचं, त्यांच्या घरी ती जी बाई राहते ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो ती रत्ना माहिती आहे ना आम्हाला, तिचं काय. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला सांगतात तिला जाऊन भेटायचं. तेव्हा हे ऐकून प्रेमनाथ खूपच शॉक होतो आणि म्हणतो की तिला जाऊन भेटायचं, अहो ती कशी आहे, किती डेंजर दिसते ती. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो मग काय झालं, तुम्ही काही कमी आहात का, तुम्ही पण विंजे सरकार आहात, घाबरता की काय. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आम्ही नाही घाबरत. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग आता असं करायचं, त्या पोपटरावच्या घरी जायचं, तिला जाऊन भेटायचं आणि तिला भेटून ती श्रीकला आणि त्या पोपट्या या दोघांपासून ही फोडायचं. तेव्हा प्रेमनाथ हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की काय सांगताय तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की खरं तेच सांगते आणि नुसतं सांगत नाही तर तुम्हाला आज्ञा करते. अहो स्वतःला सिद्ध करायची ही एक नामी संधी आहे, त्याचा वापर करा आणि करायलाच पाहिजे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की बरोबर आहे तुमचं सासूबाई, अहो पण तिच्याकडे काही ते अर्क का काहीतरी आहे ना, तिने मला पाजलं तर आम्ही परत वेड्यासारखं करू, त्यामुळे नको नको. तेव्हा इंदू म्हणते की अहो असं नाही होणार दाजी, तिने काय दिलं तर आपण प्यायचंच नाही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की ठीक आहे असं म्हणता, पण मग मला सांगा की रत्ना का फुटेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की पैशासाठी भले भले फुटतात, ती का नाही फुटणार. असं म्हणून मोठ्या बाई प्रेमनाथला त्यांचा प्लॅन समजावून सांगायला लागतात. तेव्हा आता मोठ्या बाईंचा प्लॅन ऐकून प्रेमनाथ म्हणतो की आत्ता आले सगळं विंजे सरकारांच्या लक्षात, आता तुम्ही बघाच त्या रत्नाला विंजे सरकार कसे घोळात घेतात ते. तेव्हा आता हे ऐकून इंदू आणि मोठ्या बाई खूप खुश होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रेमनाथ रत्नाला भेटायला गेलेला असतो आणि तो रत्नाला म्हणतो की तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ त्या बदल्यात.
बदल्यात आता हे ऐकून रत्ना खूप खुश होते आणि प्रेमनाथला विचारते की माघारी फिरणार तर नाही ना. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की विंजे सरकारांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. तर दुसरीकडे व्यंकू महाराज मंदिरात असतात आणि त्यांचं लक्ष अचानक गाभाऱ्याकडे जातं. तर गाभाऱ्यात आपला विठुराया उभा असतो. आता विठुरायाला असं परत आलेलं बघून व्यंकू महाराज धावतच गाभाऱ्याकडे जातात आणि खूपच इमोशनल होऊन विठुरायाकडे बघायला लागतात. तर इकडे मोठ्या बाई आणि इंदू प्रेमनाथची वाट बघत बसलेले असतात. तेव्हा आता तिथे प्रेमनाथ येतो आणि या दोघींनाही सांगतो की आपलं म्हणणं त्या रत्नाला पटले आणि आता ती भेटायला पण तयार झाली आहे. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई आणि इंदू खूपच खुश होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.